बैलाचा नाद लागला त्याला. बघा कसा चालतोय निवांत. अवघड काम आहे. दिसायला शर्यत क्षेत्र मोठं दिसतंय, परंतु यातनं मोठे मोठे किती छोटे. शाळेला दांडी मारली, बैलाचा नाद लागला त्याला. बघा कसा चालतोय निवांत. अवघड काम आहे. दिसायला शर्यत क्षेत्र मोठं दिसतंय, परंतु यातनं मोठे मोठे किती छोटे झाले याची एकही बाईट पडली नाही. फक्त बाईट पडली बारक्याचा मोठा झाला. आहे का एक तरी मुलाखत आहे का युट्यूबरची ज्याच्या घरी 25 एकर जमीन होती आता तो 2 एकर वर आला? आहे का एक तरी बाईट आहे का? ज्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती आता चप्पल घालत नाही अशी एक तरी बाईट आहे का? नाही ना. त्याच्यामुळे तर मात्र होत चाललंय. इथं कमीपणा घ्यायला कोण मागणा झालाय? एकर इकीन पण नादच पुरा करीन अशी आता माणसांची परिस्थिती झाली. परंतु ओळखा बैलगाडी शर्यत क्षेत्र ओळखा. ट्रेंडला आता विषय आहे. एकानं कडकनाथ कोंबड्या केल्या सगळ्या आणि कडकनाथ कोंबड्या केल्या सगळ्यात, पण कडकनाथ कोंबड्या गायब झाल्या. मध्यंतरी त्याला त्रासावून बऱ्याच जणांनी जर्श्या घेतल्या. जर्श्याला भाव मिळतो 40 रुपये. परंतु जेव्हा त्यांची कंबाट मोडली, हाताच्या नसा बाद झाल्या, तेव्हा त्यांनी जर्श्याला सुद्धा पूर्णविराम दिला. आता एकानं बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे वळलं. अख्खं गाव आता बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे. वाटतोय तेवढा हा खेळ सोपा नव्ह. अभ्यास करा, नुसता अभ्यास करू नका. प्रॅक्टिकली त्यात काय आहे काय नाही ते पहा. नावासाठी पैसा मोकार वाया घालवू नका.